ओके, सो HDFC AMCमध्ये आज एक इंट्राडे ट्रेड घेतला होता, ज्यामध्ये आपला प्रॉफिट झालेला आहे 2,26,000. आणि स्टॉक सिलेक्शन कशा पद्धतीने केलं, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा स्टॉक माझ्या पोर्टफोलिओमध्ये ऑलरेडी होता, माझं लक्ष होतं त्यावरती, आणि एक सिम्पल ब्रेकआउट मला पाहायला मिळाला आणि मी यामध्ये एंट्री घेऊन टाकली. ठीक आहे, इंट्राडे लेवलला. सो आता पोझिशन कशी घेतली, ॲनालिसिस काय होता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डेलीच्या टाईम फ्रेमला जर तुम्ही पाहिलं तर इथे एक ब्रेकआउट झाला होता डेलीच्या टाईम फ्रेमला. ओके, हा ब्रेकआउट झाला होता. त्यानंतर हा ब्रेकआउट जसा कन्फर्म झाला, आजच्यासाठी मी हा स्टॉक माझ्या इंट्राडे ट्रेडिंगसाठी ठेवला होता. ठीक आहे, त्यानंतर मी सिम्पली 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती जो हा फर्स्ट ब्रेकआउट आहे त्या पॉईंटला एंट्री घेतली होती. थोडीशी माझी एंट्री आज अर्ली झाली, बिकॉज नॉर्मली मी 10च्या आत घेत नाही एंट्री, पण मला एक सेटअप होता. प्लस डेलीच्या टाईम फ्रेमवरती एक मोठा ब्रेकआउटसुद्धा पाहायला मिळाला होता. ग्लोबल सेंटिमेंट्स नीट होते, परत इंडियन सेंटिमेंट्स पण नीट होते. या पॉईंटला एंट्री घेतली आणि इथे सोडून दिला होता. 1240 क्वांटिटीने मी काम करत होतो आणि आपला प्रॉफिट तुम्ही पाहू शकता झालेला आहे 2,26,000चा. एकदम इझी आहे. ठीक आहे, अवघड नाही. इंट्राडे ट्रेडिंग इक्विटीमध्ये सगळ्यात इझी आहे आणि सगळ्यात सेफ आहे. बिकॉज रिझन काय आहे, ऑप्शन्समध्ये ठिटाडिके जास्त असतो, फॉरेक्समध्ये व्हॉलेटिलिटी असते, परत डिपॉझिट विड्रॉलचा कधी कधी इश्यू येतो. ऑप्शन्समध्ये परत तुम्हाला माहिती आहे एक्सपायरी असते, क्वांटिटी वाढते, ओव्हर ट्रेडिंग होते. इंट्राडे इक्विटी सगळ्यात बेस्ट यासाठी म्हणेल, प्रॉफिट्स तेवढेच होतात, 19-20चा फरक आहे आणि थोडंसं माइंडसेट रिलॅक्स राहतो. स्टॉक्स आपल्याला सगळे माहितीच असतात.